गारंबीला आल्यावरही बापूच्या चुका होतच होत्या. पण त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली आणि ती म्हणजे विठोबाच्या मुलाचे, बापूचे महत्व न ओळखणे. घरच्या पाणक्याचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघितले जायचे. गबाळासारख्या राहणाऱ्या, महिनोन-महिने दाढी न करणाऱ्या, मोठे केस ठेवणाऱ्या, घामेजलेला शर्ट घालून फिरणाऱ्या बापूला पुलावर भटकताना त्यांनी अनेक वेळा पाहिले होते. अशाच अवतारात बापू एकदा जावयांच्या हॉटेलात आला आणि "काय जावई, काय चाललंय?" असे विचारत काउंटर जवळच्या खुर्चीवर बसला. पाणक्याच्या पोराचा तो ताठा पाहून सपाट बापूंना चीड आली. त्यांनी बापूला पाहून न पाहिल्यासारखे केले आणि दुसऱ्या कोणाबरोबर तरी बोलणे चालू होते ते तसेच चालू ठेवले. मग बापूने या दोघांच्या बोलण्यात मध्येच तोंड घातले. तेव्हा सपाट बापूंनी एक तिरस्काराचा कटाक्ष बापूकडे टाकून, "काय बाबा, काय पाहिजे तुला?" असे विचारले. सपाट बापूंचा निघालेला तो स्वर आणि तो कटाक्ष बापूच्या छातीत घुसला. त्या दिवसापासून बापू जावयाच्या हॉटेलची पायरी कधीच चढला नाही आणि हाच बापूच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा होता.